सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आहे आपला सेकंड डे ऑफ आपला टी शर्ट प्रिंटिंग. जसं की काल तुम्ही पाहिलं, आपण काल टी शर्ट घेऊन आलो होतो आणि आज आपण आपली मशीन चालू करून आपले टी शर्ट प्रिंटिंगचं काम चालू करणार आहे. सो गाईज, काहीच म्हणजे असं टाइमपास वगैरे न करता पहिलं तर आपण नाश्ता करूया आणि त्यानंतर मग आपलं टी शर्ट प्रिंटिंगचं काम चालू करूया. तुम्हाला मी सांगतो स्टेप बाय स्टेप की काय म्हणजे कसा सीन असतो वगैरे, क्वालिटी पण दाखवतो तुम्हाला प्रिंटिंगची कशी आहे आणि काय आहे ते. आणि जर तुम्हाला प्रिंटिंगचा पण बिझनेस चालू करायचा असेल किंवा छोटा मोठा कुठला पण बिझनेस चालू करायचा असेल तर मला सांगा, मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. मी किती इन्व्हेस्टमेंट केली होती किंवा टी शर्टच्या प्रिंटिंगसाठी कुठून काय घ्यायचं, म्हणजे टी शर्ट वगैरे कुठून घ्यायचे, काय सगळ्या गोष्टी मी मला सांगितच राहील म्हणजे. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, मी तुम्हाला हळूहळू सगळं सांगतो. चला. तो मित्रांनो, कल जैसा कि परत ढग आलेत. आता खाना पिना खा के हो गया है और ऑफिस का थोड़ा काम था वो भी हो गया. अभी जा रहे हैं हम टी शर्ट का प्रिंटिंग का सामान लाने. मित्रांनो, झाला विषय, खाली आलो. वातावरण झालं होतं पावसाचं. म्हणून तरच तुम्ही बघा काही पाऊस लागला पडायला. आता वाटतंय मला की आपण थोडा वेळ थांबावं आणि थांबूनच जावं. बाकी आता पाऊस पण असा डेंजर पडतोय असं वाटतं कुठेतरी पाईपाने पाणी मारते. पण स्टील पाऊस पडतो, याला महत्व आहे. थंड थंड वाटतं, याला महत्व आहे. तो थांबूया आता जरा वेळ आपण. गेल्यासारखं तर वाटतंय. पाऊस काय वाटतंय, पडेल का बरं? झाला असं म्हणजे वारं येत असल्याने पाऊस येतोय. चिंब चिंब टिंब टिंब पाणी. Helikopter, helikopter. तोच मित्रांनो, यार पाऊस ना सगळे प्लॅन असे फिस काढून टाकतोय राव. म्हणजे पण जाऊ द्या, मुर्द्या आपण काय करूया आता ह्या पावसामध्ये मस्तपैकी डाळ भात खाऊया. आपण दुपारी जेवणासाठी बनवला होता. तर सोबत सॅलड पण घेतलं आणि टोमॅटो पण आहे. फायबर्स पण खाल्लेलं चांगलं असतं. आणि सोबत भात आहे. प्रोटीन नाही आहे मला माहिती आहे, पण प्रोटीनचा काय विषय आहे ना, मी थोड्या वेळापुरतीच बॉइल्ड एग खाल्ल्यात 5-6. तर हा थोडासा एक 150-200 ग्रॅम राईस, डाळ आणि हे आता मिल चालू आहे आपली. आणि बाहेर पाऊस पण चालू आहे. हे कोण आहेत गाईज, काहीतरी विषय घ्या, कोणातरी शूज आहेत. काहीच लहानपणी आम्ही पण असंच नाचायचो. बघा, लहान मुलं पावसामध्ये नाचून आनंद घेतात आणि हे पावसामध्ये बोलून आनंद घेतात. काय काय लोक सिगरेट ओढून आनंद घेतात आणि काय काय लोक की तुम्ही बघू शकता, पाऊस पडलेला आहे, पूर्ण पाणी साचलेलं आहे. आणि आपण चालू डेरा आणायला, कारण ऊन पण तेवढंच वाढलेलं आहे. तर बघूयात आता. तांबडा घ्यायचा.
तो माठ गेला, माठ घेतलाय आपण. काकांनी आपल्याला चांगला माठ दिलाय. 250 रुपयाला आपल्याला हा 20 लिटरचा माठ मिळालेला आहे. तर माठ घेऊन आता आपण जाऊया घरी. तर 250 रुपयाला आपल्याला गाईज मिळाला आहे माठ. थोडंसं खोटं बोललं मी, म्हटलं एक मित्र घेऊन गेला त्याविषयी 250 रुपयाला एवढाच माठ. त्या मित्राने आपल्या आणला आहे माठ, पण तो 300 रुपयाला आणला आहे. पण तुम्ही बाकी पाहू शकता, नर्सरी बिर्सरी तर मस्त आहे. नवले ब्रिजच्याच शेजारी आहे हे सगळं नर्सरीचं. तर कोणाला कॅम्पसमध्ये माठ वगैरे हवा असेल तर इथं येऊन नक्की घेऊन जावा. लाल आणि काळा कलर दोन्ही कलरमध्ये माठ अवेलेबल आहेत. तर चला घरी जाऊ मग. तर मित्रांनो, आज खायचं काय ह्याच्याच विचारामध्ये मी झोमॅटोवरून UBQ बार्बेक्यू नेशनवरून एक ऑर्डर मागवली होती. हे मी मागवलेत थोडेसे, कुठे गेलं, हां, हे मी मागवलेत थोडेसे नाही मागवले, 6 पीस मागवलेत चिकन विंग्सचे, जे की आपल्याला मिळालेत फक्त 112 रुपयाला. तर ते कसे मिळाले आणि कुठला कुपन कोड यूज केला हे तुम्हाला मी सांगेलच, पण त्या अगोदर तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये अराऊंड 50 ग्रॅम नव्हतं, 64 ग्रॅम होतं. ह्याच्यामध्ये 64 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन आहे आणि हे विदाऊट ऑइलमध्ये बनवलेलं आहे, जस्ट ग्रिल केलेलं आहे. मे बी वापरला असेल ग्रिल करताना ऑइल, पण जाऊ द्या मिळू द्या. आणि सोबतच आहे मिंटची चटणी आणि हे असं आहे आपलं आजचं मील. मग थोड्या वेळाने आपण अंड्याचं ऑमलेट वगैरे करूया आणि ते पण खाऊया. पोट भरल्याची आपण पूर्णपणे काळजी घेणार आहे आपल्या पोटाची. आणि आज आपण जिमला नाही गेलो, तुम्हाला जर माहिती आहे आपण जिमला का नाही गेलो ते, कारण आपण माठ आणायला गेलतो. आणि माठापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जायचं होतं प्रिंटचा विषय करायला, पण ते जमलं नाही ॲक्च्युली आज. तर ते उद्या करणार आहे आपण. बट आत्ता एवढंच विषय, म्हणजे मी तर हे मील एन्जॉय करतो. तुम्ही पण काहीतरी खावा आणि निवांत राहावा. बाकी थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फॉर अप टू एंड. And if you like this video, please subscribe to my YouTube channel and don't forget to like this video. Also share this video with your friends and comment your favorite part. And also जातो आता, bye.